हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY.BCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील लेसन नंबर 4 व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स इलस्ट्रेशन नंबर 5 पेज नंबर आहे 4.22 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। द शेअर कॅपिटल ऑफ फार्मी लिमिटेड फाइल्स फॉर कॉन्सिस्ट ऑफ 50,000 इक्विटी शेअर्स। 50,000 ही नंबर ऑफ शेअर्स आहेत आणि एक शेअर्स 10 रुपयाचा आहे। Fully called and paid up. The company has earned profit amounting to ₹72,000 during the year 2018-19. म्हणजे 2018-19 चा प्रॉफिट दिलेला आहे 72,000 रुपीज। हा प्रॉफिट आहे, हा काय आहे प्रॉफिट आहे। आणि त्यांनी सांगितले नंबर ऑफ शेअर्स आहेत, नंबर ऑफ शेअर्स 50,000। एक शेअरची किंमत, एका शेअरची किंमत आहे 10 रुपये, ₹10 ईच। आणि फुल्ली पेड अप आणि कॉल्ड अप झालेत, म्हणजे पेड अप म्हणजे विकले गेलेत। 50,000च्या 50,000 शेअर्स विकले गेलेत आणि एका शेअरची किंमत 10 रुपये आहे आणि सगळे शेअर्स विकले गेलेले आहेत। आणि त्यांनी सांगितलंय 2018-19 चा प्रॉफिट आहे 72,000 आणि तो तसाच पुढे फ्युचर मध्ये मेंटेन करायचा आहे 72,000 प्रॉफिट। The normal rate of return on paid up capital for similar types of business is 8%। म्हणजे 8% of normal rate of returns दिलेला आहे। Normal rate of return आहे। म्हणजे जो नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स म्हणजे जे कॅपिटलवर आपण व्याज देणार आहे किंवा डिव्हिडंड देणार आहे त्याचा रेट आहे 8%। कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर बेसिस ऑन कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बेसिस। कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बेसिस म्हणजे आपली ही 2 नंबरची मेथड होती, ती मेथडचं नाव होतं यील्ड बेस मेथड, यील्ड बेसिस मेथड। ह्याच्यामध्ये एक होतं प्रॉफिट बेस मेथड आणि दुसरी होती डिव्हिडंड बेसिस मेथड। आपल्याला ह्या मेथडनी आन्सर सॉल्व करायचा आहे। याचे फॉर्म्युले मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिले आहेत, ते फॉर्म्युले आपल्याला पुट करायचे आहेत। बट इथं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली काय आहे त्याच्यावर डिपेंड राहील तुमचे फॉर्म्युले। आपल्याला आज ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा नाही, ऑलरेडी त्यांनी प्रॉफिट दिलेला आहे त्यामुळे ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याची गरज नाही। आणि जनरल रिझर्व्हला किती टक्के अमाउंट ट्रान्सफर केली ते पण दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला मेंटेनेबल प्रॉफिट काढता येणार नाही। मग सर्वात प्रथम आपण काय करूया, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट फाइंड करूया। कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट, प्रॉफिटची कॅपिटलची तुलना केली असता किती आपल्याला प्रॉफिट झाला ते समजणार आहे। म्हणून इथे मेंटेनेबल प्रॉफिट फॉर्म्युला आहे। हा फॉर्म्युला काय आहे, कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, इंटू 100। तर मेंटेनेबल प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे 72,000, मेंटेनेबल प्रॉफिट आहे 72,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेले आहेत 8% इंटू 100। म्हणजे आपण कॅल्क्युलेट कसं करायचं आहे, 72,000 डिवाइड बाय 8 इंटू 100। 8% मीन्स 100। 8 9 जा 72, 8 1 जा 8, 8 9 जा 72 आणि हे 3 0 वर ठेवा। 9,000 इंटू 100, 9,000 इंटू 100, 9 लाख।
हा झाला तुमचा प्रॉफिट बरोबर कॅपिटलची कंपेअर केला असता हा तुमचा काय आहे म्हणजे एवढं कॅपिटल आहे. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट कॅपिटलची कंपेअर केला असता होणारा प्रॉफिट तुम्हाला एवढा मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला दोन हे झालं कॅल्क्युलेशन पहिलं, दुसरं आहे कॅल्क्युलेशन ऑफ. दोन फॉर्म्युले तुम्हाला इथं मेंटेन करायचे आहेत. व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर each equity share आता इथं काय कॅल्क्युलेट करायचं आहे ईच इक्विटी शेअरची व्हॅल्यू, एका शेअरची व्हॅल्यू किती आहे ते फाइंड करायचं आहे. म्हणून फॉर्म्युला असेल ईच इक्विटी शेअर व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर इज इक्वल टू हा जो कॅपिटलाइज्ड प्रॉफिट आलाय त्याला डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर करायचा आहे. कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर ऑफ इक्विटी शेअर इक्विटी शेअर बघा बरं इथं कॅपिटलाइज्ड प्रॉफिट आलेला आहे 9 लाख डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स तुमच्या क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत 50,000 हे काय आहेत नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. मी मगाशी बोर्डवर लिहिलेलं होतं. याला डिवाइड करा, कॅल्सी यूज करा, कॅल्सीवर तुम्हाला आन्सर मिळेल ₹18. एका शेअरची व्हॅल्यू किती आहे 18 रुपये आहे. ही झाली तुमचे आन्सर. इथं हे होतं तुमचं आन्सर. बघा इथं काय सांगितलेलं आहे क्वेश्चन मध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे कॅल्क्युलेशन. बघा काय सांगितलं शेअर बेसिस ऑन कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट बेस. प्रॉफिट बेसवर काढायचं आहे. तर प्रॉफिट बेसचे ऍक्च्युअली 4 फॉर्म्युले आहेत. त्याच्यामध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढतो, नंतर मेंटेनेबल प्रॉफिट काढतो, नंतर मग तुम्ही कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट काढता, नंतर तुम्ही व्हॅल्यू ऑफ ईच इक्विटी शेअर काढता. बट इथं आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याची गरज नाही कारण त्याने आपल्याला नंबर डायरेक्ट मेंटेनेबल प्रॉफिट दिलेला आहे. त्यामुळे ॲव्हरेज प्रॉफिट आणि मेंटेनेबल प्रॉफिट काढण्याची ह्या क्वेश्चनमध्ये गरज नाही. म्हणून इथं मेंटेनेबल प्रॉफिट डिवाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न्स इंटू 100 डायरेक्ट आपण कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट फाइंड केलेला आहे. म्हणजे 4 फॉर्म्युले ते यूज झालेले नाहीत, फक्त 2 फॉर्म्युले यूज झालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये दुसरा फॉर्म्युला आहे इक्विटी ईच इक्विटी शेअर. प्रत्येक एका इक्विटी शेअरची व्हॅल्यू किती आहे तर 18 रुपीज एका शेअरची व्हॅल्यू आहे. क्वेश्चन नंबर 5 संपलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.